नमस्कार मित्रांनो, सर्व शर्यत प्रेमींचे या चॅनलवरती स्वागत आहे। आत्ताच बारडी कर्जत येथे बिंदूच्या शर्यती पार पडल्या। यामध्ये मथुर रायफल त्यांच्या विरोधात होते वरदान आणि महबूब। ही प्रेक्षणीय लढत झाली आणि या लढतीमध्ये अतिशय आश्चर्यजनक निर्णय झाला, तो म्हणजे वरदान आणि महबूब हे थोड्या फरकामध्ये विजयी ठरलेले आहेत। तर मित्रांनो, मथुर हा हिंद केसरी बैल आहे आणि वरदान हा आदत वासरू आहे। तरीसुद्धा आदत असताना बरेचसे आपले नाव त्याने कमवलेले आहे। मागे झालेल्या मुंबई महाराष्ट्र केसरी या बैलगाडा शर्यतीमध्येही त्याने 1 नंबर केलेला होता। तिथपासून हा आदत वासरू फॉर्ममध्ये आहे आणि आज त्याने मथुर आणि रायफलला लढत दिली आहे आणि थोड्या फरकामध्ये विजयी ठरलेले आहेत। मित्रांनो, बैलगाडा क्षेत्रामध्ये हारजीत ही होत असते। यामागे मथुरनेही 2-3 मैदाने जिंकलेली आहेत। एखादे मैदान चुकून त्याच्याकडून हारले तर तेवढ्यात काही विशेष नाही, परंतु वरदान आदत वासरू आहे आणि आपला फॉर्म दाखवत आहे। आपल्या तालुक्याचे, जिल्ह्याचे, पर्यायाने महाराष्ट्राचे नाव उंचावर करत आहेत। तसेच मोठा सोन्या आणि मथुर हे जसे नाव करत आहेत त्याचप्रमाणे वरदानसुद्धा नाव करेल, हीच आपण अपेक्षा करूया। बरोबर मित्रांनो, येत्या 9 मार्चला होणाऱ्या देवेंद्र फडणवीस केसरी या ओपनच्या मैदानासाठी सप्तहिंद केसरी भारत हा अतिशय गाजलेला बैल घाटावर रवाना झालेला आहे आणि हे मैदान 9 मार्चला होत आहे। या मैदानासाठी भारत असणार आहे आणि भारत हा रवानासुद्धा झालेला आहे। पाहूया भारतचा पैरा अंदाजे कदाचित सुंदर सोबत होऊ शकतो। सप्तहिंद केसरी सुंदर आणि सप्तहिंद केसरी भारत हे या 9 मार्चच्या मैदानावर धावण्याची शक्यता आहे। तर मित्रांनो, पाहूया, बऱ्याचशा दिवसांनंतर भारत मैदानात उतरत आहे आणि या अगोदर तो थोडा आजारी होता असे सांगण्यात येत आहे। तर मित्रांनो, भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा। असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी धन्यवाद। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये।